यार मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तरी मी बनवत आहे. बघू कसा होता का नाही, ट्राय तरी करत आहे. भरपूर दिवस झाला असं म्हणत होतं की हिम्मत करावं, बनवा, पण काय बनवायला वेळच भेटत नव्हता. म्हणून मी आज पहिल्यांदाच आपलं थोडंसं बघा म्हणलं, ट्राय तरी करा म्हणलं की होत आहे कसा व्हिडिओ. तरी बघू झालाच तर बरं होईल, ट्राय तरी करतो. हा बोल रे. हा आमचा माझा मुलगा आहे श्याम. काय म्हणला? ब्लॉग बनवतोय. हो, तुझा व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ छान आहे ना. आलोला आहे आज भैयाकडे. भैया माझा मित्रच आहे, त्याच्या घरी आलोय. बघू काय करतोय, काय हा पट्ट्या बसलाय. काय उठल्यामुळे आम्हाला काहीच करमत नाही. आम्ही म्हणजे असं वाटतंय की काहीतरी चुकल्यागत वाटतंय, असं कोणी नसल्यागत वाटतंय. आता डेकोरेशनचे वगैरे काढले सगळं. हा इथं बसवला होता आमचा गणपती, भारी होता राव. ही आहे आमच्या घरातली मांजर. हे बघा झोपली आहे, तिचं काही निवांतच असतं. मग काय वाटत आहे की हिम्मत करावं, पण काय माहित काय कसा होत आहे काय नाही. फर्स्ट टाइमच बनवतोय. बघू ट्राय तरी करू. झालाच तर अतिउत्तम, सपोर्ट भेटला तर, नाहीतर काय मग हाय आपलंच कामधंदा आहे तेच. तुम्हाला मुर्गा खायचा आहे का? गणपती उठले असतील तर बघा की मला मुर्गा खायचा आहे. हे बघा या मुर्ग्याची जात कुठली आहे काय माहिती नाहीये, पण एवढा भारी आहे ना. चांप इथे खेळत आहे. चांपला काय होते? चांप काय करतोय रे? हा काय करतोय तिथे? काय खेळतोय? खेळायलाय का? काय खेळतोय? माती खेळाय. चल घरात. हा चला ना घरात. बस तर इथं आलेलो, मनीषाला न्यायला आले आम्ही चाललोय आता घरी. म्हणलं चला जावं, मस्त चांपला घ्यायचं. मामी गेलेत खाली, मामीला पण आणा जायचं आहे. मामी म्हणल्या की राशनला चला जरा जाऊन आणू. तर मी काय म्हणलं मी येतो मामी, मला फोन करा. मी घरी जाणार. ये वनाली एवढी भारी सोसायटी आहे ना, एवढं मस्त वाटतं ना आतमध्ये जायला. आखू कुठं फिरायला चाललंय असं वाटत आहे. मस्त म्हणजे बंगले वगैरे आतमध्ये आहेत ना की सांगूच नका. की तुमच्या ब्लॉगच्या नादामध्ये आम्हाला कुठेतरी पाडता. अगं पाडणार कसं काय? सुपरमॅन ड्रायव्हर बसलाय म्हणल्या पारी, मग कसं काय पाडणार? आणि आपली महिना काही धोका देणारही नाही आपल्याला. काय कसा वाटला व्ह्यू? भारी आहे ना. हा पिरंगुट गावचा व्ह्यू आहे. आज आमच्या कारभारीला आंघोळ घातली. अशी चकचकी दिसते का नाही, अशी नवारी नखरे एकदम भारी. हा कशी आहे काळी महिना आमची. मामी गेलेत खाली राशन आणायला. एवढं ऊन लागतोय ना, एवढं कडक ऊन आहे ना, असं वाटतंय उन्हाळ्यातच ऊन आहे. तसं एवढं भयानक ऊन लागत आहे ना मित्रांनो, खूप भयानक ऊन लागत. गाडीच्या जरी सीटवर बसलं ना एवढी गरम लागायला लागली आहे. खतरनाक ऊन आहे, खतरनाक. हे बघा आमची काळी महिना इथं बसली आहे, थांबली आहे. ऊन लागते तिला पण बिचारीला. सावली लावा म्हटलं पण झाडाचं काही. आम्ही काय फोन उचलला नाही. मामीला फोन करतोय तर काय मामी फोन उचलला. म्हणलं चला तोपर्यंत व्ह्यू तरी काढून घ्यावं. म्हणलं चला. हे बघा कसला खतरनाक व्ह्यू आलाय ना. एकदम भारी दिसतोय का नाही? अरे लय भारी. चला फायनली मामी फोन उचलल्याच. चाललोय आता मामीला आणायला. घेऊन येतोय मामीला जाऊन. मामीला फोन केला होता, मामी काही गिरणीवर दिसतच नाहीत. म्हणलं गेल्या कुठं काय? अरे परत मामी म्हणलं भाजी आणायला गेले. आईला बाई काय करते काय कळना. कुठं चालले आता येडं करत? किती वेळचं झाला आतमध्ये गेले त्या दुकानात. काय करत असतील काय माहित. बरं मामी काय घेतलेत काय माहित, काय घेऊन आलेत काय माहित. कुठे गेलो
आणि राशन कुठं आहे? तर मामीनं राशन आणायला आले होते खाली, घेतले सगळं दळण वगैरे करून घेतले. आता चाललोय आम्ही घरी. चला मित्रांनो, किती वेळचं झालं थांबलोय. मामीचं काय सवळा सर ना, काय राव ऊन लागते एवढं भयानक, काय कळलं नाही बघा. ऊन कसं लागतं, असं वाटतं की उन्हाळा आहे का पावसाळा आहे, काय काही कळतच नाही. हे बघा मामीनं पैसे कसे टाकले. दळण घेऊन उन्हात थांबलोय तरी काय मामीचं होईना. हे काय असलं ऊन लागते ना, कण 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 कण, तरी काय मामीचं बाजार होईच ना. आता काय निमगळ लावल्यात काय कळलं. झालं एकदम मामीचं दळण दळून आलोय आता घरी. काय झालं रे, मारते काय? ऊन लय कडक लागते मामी. आईला इथं काय करतो आरती भैया? कुठे गेले आरती भैया? थांबा थांबा थांबा, अरे कुठं पळायला लागलाय? आगाव झाला बाई. अरे ते वाळ वाढलं मी काढलेले कपडे का? बघ ना कपाटामध्ये बाया. कितीला दिले मनीषाई? भारी वाटते की. हा ना, रेड कलर छान वाटायला लागला. चॅम्प्याला का आणलं नाही? त्याला काय माहित आहे बघ. कसलं कसलं दिसायला बाया डेंजर बघ. नवीनच खायचे कशाला म्हातारीला घेऊन जाऊ बाबा काय घेऊन जायचंय? साड्या कुण्या म्हातारीला? अगं पण कुण्या म्हाताऱ्याला म्हणून? बघा डाएट डाएट म्हणता म्हणता 2 प्लेट भात आणलाय. 2 ताटल्या संपवल्या डाएट डाएट म्हणत म्हणत. गणपतीचा प्रसाद आहे म्हणून आज लवकर चालले कंपनीमध्ये. चला आज आमच्या कंपनीतला आहे ना गणपतीचा लास्ट दिवस आहे, त्यामुळे आज आमच्या कंपनीतल्या साहेबांनी सगळ्यांनी मिळून गणपतीचा महाप्रसाद ठेवलेला आहे, त्यामुळे आज लवकर जायचं आहे. चला जाऊया मित्रांनो. आलोय मी कंपनीच्या गेटवर. हे बघा आमची कंपनी आहे इकडे पाठीमागे, तुम्हाला दाखवते थांबा. कंपनी आमची तर आमच्या इथल्या बाप्पाचे ना जेवणाचे प्लेट संपले होते म्हणून आम्ही चालले प्लेट आणायला. तर इथं आलेलं आहे जेवणाचे प्लेट संपल्यामुळे दुकानात घ्यायला. प्लेट आहेत का? प्लेट का रेट है? इससे पता नहीं क्या ये ऊपर वाला कितने में हो? तिथले का आम्हाला प्लेट आवडले नाही, भेटते काय नाही ते. कितने में ये? 100 रुपये है. 20 दिसते ना.
हमको 50 चाहिए था, इससे पतला नहीं. पतला चाहिए. तर आम्हाला प्लेट भेटलेले आहेत, चाललोय घेऊन आता. प्लेटी भेटलेत. हे बघा आमची कंपनी आहे इथं, टेक महिंद्रा. टेक महिंद्रा कंपनी आमची, इथं मी काम करतो. हीच कंपनी आहे तिथं मी काम करतोय. सेकंडला ब्लॉग बनवते. आमच्या कंपनीमध्ये किती गाड्या आहेत, एकदम असं वाटतं की शोरूमच आहे गाड्यांचं. बघा किती गाड्या आहे ती. अशी आहे झापक झुपक कंपनी. सगळा भंडार आहे गाड्यांचा. तर हा आहे आमचा इलेक्ट्रिकल बाप्पा, यांचाच आज महाप्रसाद होता. संपलं का रे किरण? माझ्यासाठी वाढून ठेवले काही? कुठला आहे? बिर्याणी आहे ना? पैसे संपली काय? इलेक्ट्रिकल बाप्पा. राहुल सर, बाहेर लागलेले भाऊ, तुम्ही आले ना? मंडळाचे अध्यक्ष झाले नाही. हाय, कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? भरपूर दिवसापासून असं वाटत होतं की बनवावं, पण काय बनवायला वेळ भेटला नाही. वेळ भेटायचं कारण काय म्हणजे की कसं बनवावं, काय करावं आणि कसं काय कंटेंट गोळा करावं, म्हणून ह्या गोष्टी सगळ्या होत होत्या. म्हणून मी म्हणलं आज म्हणलं की आज हिंमत तरी करावं, म्हणून मी आज हिंमत केली. मला आज बनवणारच व्हिडिओ, जसा येईल तसा बनवणार. म्हणलं की आज बनवणारच, पण काही का होणार. म्हणलं चला, म्हणलं आज व्हिडिओला करावंच म्हणलं सुरुवात. मग आज मामीला आणायला खाली गेलं, प्लस मामी राशन आणायला गेल्या होत्या म्हणून त्यांना खाली आणायला गेलं. मनीषा कामावर गेली होती, मनीषाला कामावून आणलं. परत भैयाला क्लासला सोडलं. मग गणपतीचा कंपनीत महाप्रसाद होता, मग ते महाप्रसाद आणायला गेलं. आणि परत तुम्हाला माझी कंपनी कशी वाटली, कंपनी आवडली का नाही, ती कशी वाटली तेच नक्की सांगा. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा माझा नवीन आहे आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे, जसा येईन तसा बनवला आहे. त्यामुळे आवडला असेल तर नक्कीच शेअर करा प्लीज. थँक्यू, बाय, गुड नाईट.